सर्वप्रथम मी आपल्या जिद्द परिवारातर्फे आपल्याकडे महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत, त्या ब्रिज बिल्डर्स या ग्रुपचं मी स्वागत करते. ह्यातले काही आपल्याकडे आधी देखील आलेल्या आहेत. या आश्लेषा वैद्य त्या आपल्याकडे त्यांनी आधी देखील एक कार्यक्रम केलेला आहे. नंतर स्वातीला तुम्ही सगळे ओळखता, स्वाती कुलकर्णी यांना, त्यांचा एका प्रोजेक्टसाठी त्या आपल्याकडे आलेल्या. या डॉक्टर अरुणा टिळक आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या. नंतर या जयश्री लगडे या डेंटिस्ट आहेत. या रत्ना जगताप आपल्याकडे ज्यावेळेस आपण एक बटरफ्लाय गार्डन करण्याचा आपला जो प्रोजेक्ट अजून पेंडिंग राहिलेला आहे आपल्याकडच्या कामामुळे, त्यासाठी रत्ना जगताप आलेल्या. आणि त्या आधी पण काही वर्षांपूर्वी म्हणजे असं काही सातत्याने काहीतरी कधी कधी करत असतात त्या आपल्या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर ब्रिज बिल्डर्स या माध्यमातून आज हे सगळे पुन्हा एकत्र आलेत, आपल्या शाळेसोबत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने आज महिलांचं आरोग्य या विषयावरती, जो आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो, की महिलांना आपल्या मुलांची, नवऱ्याची, घरातल्या कुटुंबियांच्या आरोग्याची जास्ती काळजी असते आणि त्या ह्याच्यात आपण आपलं स्वतःचं आरोग्य मात्र दुर्लक्ष करतो. तर आज महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा विषय आपण छेडतोय, जे खरे वर्षभरासाठी असतो. महिला दिन महिलांच्या अपरोक्ष किंवा महिलांशिवाय कुणाचंच काहीही पान हलत नाही. पण आज आपण या माध्यमातून डॉक्टर अरुणा टिळक यांचे विचार ऐकून घ्यायचे आहेत आणि आपलं काही जर का चुकीचं होत असेल, आपल्या आरोग्याच्या बाबतीत हेळसांड होत असेल, तर आपण ते सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. कारण ब्रिज बिल्डर हा यांच्या ग्रुपचं नाव असलं तरी पण महिला या देशाच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या खऱ्या ब्रिज बिल्डर आहेत. त्याचं भान आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण आपली आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तर पुन्हा मी एकदा यांचं स्वागत करते आणि मी आश्लेषा मॅडम यांच्याकडे मी माईक देते. पुढची सूत्र त्या सांभाळतील. धन्यवाद. सर्वप्रथम येत्या 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. 8 मार्च हा दिवस जगभरात महिलांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आज आपण हे विशेष सत्र आयोजित केले आहे. मी आश्लेषा वैद्य. मी पूर्वी सरकारी सेवेत कार्यरत होते आणि आता व्हॉलंटरीली रिटायर्ड झाले आहे आणि सध्या बऱ्याच NGOs मध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करते. माझ्या काही सहकाऱ्यांसोबत मिळून आम्ही ब्रिज बिल्डर्स नावाचा एक सहायता गट तयार केला आहे. या गटामागचा आमचा साधा पण महत्त्वाचा उद्देश म्हणजे स्त्रिया आणि मुलींना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूक करणे, तसेच रोजच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स आणि मानसिक दबाव समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी एकमेकांना आधार देणे. आता मी आजच्या कार्यक्रमातील मान्यवर वक्त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आपल्या पहिल्या वक्त्या आहेत डॉक्टर अरुणा टिळक. त्या एक अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांचे शिक्षण KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज येथे झाले आहे. त्या स्वतःचे क्लिनिक चालवतात. याशिवाय त्या कवयित्री आणि लेखिकाही आहेत आणि विविध TV चॅनल्सवरही त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. यानंतर आपल्या पुढील वक्त्या आहेत स्वाती कुलकर्णी. त्यांनी BA, BEd आणि MSW मुंबई विद्यापीठ असे शिक्षण घेतले आहे. विविध NGO संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्या दिल्ली येथून सर्टिफाईड काउन्सिलर आहेत, तसंच IIT मद्रास येथून करिअर काउन्सिलिंगचं प्रशिक्षण घेतले आहे. सध्या त्या सेंट झेवियर्स हायस्कूल येथे काउन्सिलर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयश्री लंगडे. त्या एक डेंटिस्ट आहेत. त्यांचे शिक्षण CSMSS छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे. त्या एक उत्तम चित्रकार आणि कवयित्री देखील आहेत आणि स्वतःचे डेंटल क्लिनिक चालवतात. तसेच प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं, रत्नाताई या हिरवं स्वप्न संस्थेसोबत काम करत आहेत. त्यांची उपस्थिती हीच उल्लेखनीय आहे. आज डॉक्टर अरुणा, स्वाती आणि डॉक्टर जयश्री हे सर्व मान्यवर आपल्या सोबत
संवाद साधणार आहेत आणि त्यांचे अनुभव व मार्गदर्शन आपल्यासोबत शेअर करणार आहेत. प्रत्येक सेशन नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर आता आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी डॉक्टर अरुणा ताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आपण सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार माननीय प्रिन्सिपल मॅडम आणि माझ्या सगळ्या सख्यांनो, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आहार, जेवण हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि प्रत्येक महिला, जसं यांनी सांगितलं की बाईशिवाय काही कोणाचं पानच हलत नाही, पण ती बाई तिच्या पानाकडे बघते का हो? सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि हे पान आपण जेव्हा बनवतो, आपण जेव्हा घरातनं बाहेर येतो, तेव्हा प्रत्येक स्त्री हा विचार करते की माझ्या मुलांसाठी जेवण बनवणार आहे, माझ्या पतीसाठी जेवण बनवणार आहे, मग मी त्यांना जास्तीत जास्त कसं चांगलं देईन हा विचार करत असते. आणि त्यावेळेला ती स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. मी आपले काळजीपूर्वक शब्द वापरते, कारण त्या कधीच स्वतःकडे लक्ष देत नाहीत. त्या घरातनं निघतात, ब्रेकफास्ट बनवतात, मुलांना खायला देतात, नवऱ्याला देतात, सासू सासऱ्याच्या पुढे ठेवतात, पण त्यांना ती जेवायचा वेळ असतो का, नाश्ता करायला वेळ असतो का, हा विचार करायची गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा रात्रभर झोपून उठतो तेव्हा आपल्याला सकाळी भूक लागलेली असते. आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपलं जेवण जे आहे ते रात्रीचं जेवण पचलं की आपला अग्नी जो असतो पोटाचा तो चांगला प्रज्वलित होतो. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी बायका चूल लावायच्या आणि ती चूल लावताना काय करायच्या, थोडं थोडं त्याच्यामध्ये काड्या घालायच्या, थोड्या छोट्या ढलप्या घालायच्या. मागे ज्या माझ्या पुढे ताई आहेत त्यांना माहिती असेल की चूल लावताना कसं करतो आपण. समजा एकदम चुलीमध्ये लाकडं ढकलली तर ती चूल पेटत नाही. तसंच आपल्या शरीराला सकाळच्या वेळेला भूक लागली असताना थोड्याशा अन्नाची गरज असते, पण ते खाणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही बघा, सगळ्याजणी कामाला येतात तेव्हा तुमच्या जेवणाच्या वेळा 12:30-1 अशा असतात, आणि मग तोपर्यंत जर तुम्ही उपाशी राहिलात तर तुमचं जे काम आहे, आपला मेंदू जो असतो त्याला अन्नाची गरज असते, आपल्या शरीराला अन्नाची गरज असते. आणि मग ते जर चाललं नाही शरीर तर आपण काम कसं करणार चांगलं. आणि आपण मग त्यासाठी सकाळच्या वेळेला जो तुम्ही नाश्ता बनवता, तुम्हाला अगदी वेळ नाही, म्हणजे आपण सांगतो छान बसून टेबलावर जेवण करा, नाश्ता करा, पण तुम्ही जो नाश्ता बनवाल तो तुम्ही ओट्यावरतीच घ्या. काम करता करता पोळी लाटताना बायका अष्टभुजा असतात, एका हाताने फोनवरती बोलतात, एका हाताने पोळी लाटतात, तिकडे कुकिंग करत असतात, वॉशिंग मशीन लावतात, सगळे करतात. तर मग तोच नाश्ता तुम्ही त्यावेळेला जर गरम गरम खाल्लात, कारण इथे आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की अन्न जे असतं ना ते नेहमी उष्ण सेवन करावं, ताजं सेवन करावं. म्हणजे आपण नाश्ता सकाळी 7 वाजता बनवला आणि दुपारी 11 वाजता खाल्ला तर त्याच्यातली जी जीवनसत्व असतात, त्याच्यामध्ये जी अन्नाची चांगली तत्व असतात ती कमी होतात. त्यामुळे तुम्ही जर मुलांना त्या वेळेला दिलात तर तुम्ही ओट्यावरती पण तर तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण बाकीच्या सगळ्यांच्याकडे लक्ष देत असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही घरात असाल त्यावेळेला ऑफिसचे विचार, तुमच्या कार्यालयातले विचार सगळे बाजूला ठेवा, कारण आपल्या डोक्यातनं विचारांचा केओस असतो, आपल्याला स्ट्रेस असतो. आता तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्ही ज्या मुलांच्या बरोबर असता, त्या मुलांचे पालक जे असतात, म्हणजे त्या पालकांना मुलांच्या बद्दल चिंता असते, काळजी असते, माझी मुलं इथे कशी राहतील, काय असतील, हे सगळे विचार ते तुमच्याशी शेअर करत असतात. आणि त्यामुळे तुमच्या स्ट्रेस लेवल ह्या जास्ती असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ना अशा काही गोष्टी ठेवा की तुमच्या स्ट्रेस लेवल कमी होते. अगदी छोटी गोष्ट आहे, आपण जो बदाम खातो तर बदाम आपण भिजवून आपल्या मुलांना देतो, पण हेच जे बदाम आहेत ना, तर ते बदाम तुम्ही समजा सकाळी भिजत घालून रात्रीच्या वेळी जर तुम्ही सेवन केलं तर तो जो बदाम असतो, तो बदाम त्याच्यातनं तुम्हाला सेरोटोनिन नावाचा हॉर्मोनचा फायदा मिळतो, तुम्हाला शांत झोप लागते आणि तुमच्या स्ट्रेस लेवल कमी येतात. आपण जे ड्रायफ्रुट्स खातो, तुम्ही दररोज सगळेच ड्रायफ्रूट रिच बरंच नाहीये, पण तुम्ही आज अंजीर घेतला तर उद्या तुम्ही 2 बदाम भिजत घाला, परवा तुम्ही अक्रोड घ्या. आणि हीच गोष्ट तुमच्या मुलांसाठी पण, म्हणजे आपण जेव्हा टीव्हीवर ऍड बघतो की एक मुठ्ठीभर बदाम खा, त्याची गरज नसते. म्हणजे तुम्ही अगदी ओळीने 7 दिवस अगदी व्यवस्थित प्लॅन केलं की आज अंजीर, उद्या बदाम, अगदी तुम्ही शेंगदाणे जरी भिजत घातलेत आणि ते शेंगदाणे भिजलेले जरी खाल्लेत
तरी त्यातलं तुम्हाला प्रोटीन्स योग्य मात्रेत मिळतील. कारण आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जेव्हा आपण शाकाहारी असतो तेव्हा प्रोटीन्सची मात्रा कमी जाते आणि त्यामुळे प्रोटीन्सची मात्रा मिळण्यासाठी योग्य मात्रेमध्ये जे स्टँडर्ड त्यांनी सांगितलेलं असतं की 1 किलोला 1 ग्रॅम, पण एवढ्या मात्रेमध्ये आपण प्रोटीन खाऊ शकत नाही. पण मग त्यासाठी काय करायचं, तर आपल्याला बघा पूर्वीच्या काळी आपल्या आजी आई आपल्या भाज्यांना सगळी पिठं लावायच्या. जे कुठची भाजी केली, मेथीची भाजी केली, भगरा म्हणतो आपण त्याला, तर अशा प्रकारे प्रत्येक जर भाजीमध्ये आपण थोड्या प्रमाणात जरी पीठ मिसळलं तर त्या अन्नामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आपण खात असतो त्याच्याबरोबर प्रोटीन्स जे आहे तेवढे पुरेसे ठरतात. शेंगदाणे भिजवून खाल्ले तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. कधीतरी चण्याची डाळ असते किंवा मुगाची डाळ असते ती भिजत टाका आणि तुम्ही जे सॅलॅड्स बनवता, कोशिंबिरी बनवता त्याच्यात तुम्ही घ्या. मूग असतात, मूग हा जो आहे हा अतिशय उपयोगी असा पदार्थ आहे. जे अख्खे हिरवे सालासकट जर मूग तुम्ही भिजत घालून खाल्लेत, मग तुम्ही थोडंसं त्याला हलकं 1-2-4 शिट्या काढायच्या आणि शिजवून खायचं. कच्चं शक्यतो खायचं नाही, कारण कच्चं खाताना आपल्या अन्न डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती जास्ती प्रेशर येतो. तर हे मूग एवढे चांगले आहेत आयुर्वेदशास्त्रानुसार की ज्यांचं वजन जास्ती आहे त्यांची वजन कमी होतात. पण त्याच्यातले जे प्रोटीन्स असतात ते तुम्हाला लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत, म्हणजे आपल्या घरामध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या प्रोटीन्सचा खूप चांगला उपयोग होतो. मग तुम्ही ह्या मुगाच्या पिठाचे म्हणजे मूग जे असतात हिरवे अख्खे ते भाजायचे, त्याचं तुम्ही लाडूसारखं पण पीठ भाजायचं तुपावरती आणि बरंच जे पीठ आहे ते जर तुम्ही कोरडं भाजलं तर तुम्हाला त्या पिठासाठी जे आहे, म्हणजे आपण जर म्हणतो की खूप तूप खाल्लं तर वजन वाढेल, पण पीठ जर अधिक भाजलं तर कमी तुपामध्ये आपले लाडू तयार होतात. आणि तुम्ही बरोबर येताना अगदी एक छोटा लाडू बरोबर ठेवलात. आता बघा ह्या वयामध्ये सगळ्या बहुतेक प्री मेनोपॉझल अशा एजमध्ये आहेत. तर अशा वेळेला त्यांना सांधेदुखी होणं, चिडचिड होणं, स्ट्रेस वाढणं, पोट साफ न होणं, केस गळणं, अशा अनंत तक्रारी मागे लागतात. आणि मुख्यतः राग येतो, कधी कधी खूप रडायला येतं आणि हे कोणाशी शेअर करणार. तर हे आपण आपल्या स्वतःच्या आहारात नाही सगळं आपण करेक्ट करू शकतो. तर अशा वेळेला जो डिंक असतो ह्या डिंकाचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे डिंक असतो तो तुम्ही जर कोरडा जरी भाजलात, म्हणजे ओव्हनमध्ये भाजलात किंवा तुम्ही लोखंडाच्या कढईत भाजलात, त्याच्यामध्ये अगदी थोडं तूप घाला किंवा तूप न घालता सुद्धा कोरडा भाजता येतो आणि तो छान फुलतो. आणि तुम्ही कुठच्याही प्रकारच्या लाडवांमध्ये व तुम्ही घरातल्या मुलांसाठी डबा बनवत असाल, त्यांच्या रिसेससाठी बनवत असाल, तर असा हा डिंक भाजून त्याचं छान बारीक पावडर करायची. जेव्हा फुलतो तेव्हा तो व्यवस्थित बारीक होतो. आणि हा डिंक जो असतो तो आपल्या जॉईंट्सना ताकद देतो, बळ देतो, ते वंगण निर्माण करायचं काम करतो. त्यामुळे या डिंकाचा जर आपण डोळसपणे वापर केला तर आपल्याला खूप छान फायदा होतो. कारण मेथी जी असते ती आपल्या सांध्यांसाठी खूप चांगली असते. पण आता उन्हाळा सुरू झालाय, ज्या क्षणी पोळी आली तेव्हापासून आपल्या खाण्याचं टेम्परेचर 38-39 एवढं वाढलेलं आहे. त्यामुळे आता मेथीचा वापर कमी करायचा, पण आपण डिंकाचा वापर करू शकतो, अळीवांचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर तुळशीचं बी, सब्जाचं बी, ह्याचाही तुम्ही प्रत्येक आहारामध्ये, चिया सीड्स, ह्या ज्या सगळ्या आहेत ना या हॉर्मोन लेवल्स चांगल्या करतात. जे चिया सीड्स ज्या आहेत किंवा PCOD सारखे त्यांना प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बिया ज्या असतात त्या रात्री भिजत टाकायच्या, त्या 2 तासात फुलतात आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या सरबतामध्ये घालू शकता. तुम्ही फ्रूट्स समजा बारीक कापलीत, आपण मुलांना छोट्या रिसेसमध्ये देत असू, तर त्या फळांवरती जरी तुम्ही तुळशीच्या बिया, सब्जाच्या बिया भिजवलेल्या घातल्यात तरी त्या मुलांच्या पोटात जातील. आणि त्याने काय होतं की तुमच्या युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स कमी होतात. जे उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या तक्रारी आहेत, मेनोपॉजच्या एजमध्ये ज्या स्त्रियांना होणारे हे जे आजार आहेत, म्हणजे त्यांना व्हाईट डिस्चार्जच्या समस्या होतात, त्यांना युरिन संबंधित समस्या होतात, युरिनची घाई होते, तर ह्या सगळ्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये आपण जर अशा गोष्टी डोळसपणे जर घेतल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. आज आपल्या सगळ्यांकडे वेळ अगदी कमी आहे, 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटं झाले, तुम्हाला 5 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी देते. पर्सनल प्रश्न विचारू नका, पण जनरल प्रश्न विचारले तर आपल्याला सगळ्यांसाठी त्याचा फायदा होईल. आणि त्याच्यानंतर आपण मॅडमच्या परवानगीने एखादं सेशन जरूर ठेवूया की महिलांचे काही प्रश्न असतील, काही विशेष असेल तर आपण 1 तास वगैरे असा कार्यक्रम नक्की करू शकतो. पण आत्ता मी माझ्या वाणीला विराम देते, कारण माझ्या पुढे 2 वक्त्या आहेत.
तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतात त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. आज जे आपण बोलणार आहोत ते मानसिक ताणतणाव यावर. आता पहा, होतं हे काय, तुम्ही मला ओळखतात MSW म्हणजे सोशल वर्कर म्हणून. त्यानंतर आता मी मानसिक तणावावर बोलणार आहे. आणि हा विषय जो असतो हा आपल्याकडे खूप एकदम मागच्या म्हणजे जसं प्रायोरिटी कमी प्रायोरिटीला येत असतो. आपण जसं आता मॅडम म्हणल्या की आपण फूड किंवा अन्न हे महिला स्वतः न घेता घरातल्या सगळ्यांचं पहिले होऊ दे मग मी. तर यामध्ये आपलं मानसिक आरोग्य हे जे आपण पाहणं आवश्यक आहे, तर हे आपण अगदी शेवटल्या प्रायोरिटीवर आणत असतो. काही झालं, उदास वाटलं, तर आपण शक्यतो आपल्या गोष्टी, आपल्या मनातल्या गोष्टी या कोणाला बोलत नसतो. तर काय एक स्टिग्मा म्हणजे थोडक्यात कसं सांगू, कसं बोलू, हे एक आपल्या मध्ये हा एक विचार नक्कीच असतो. तर आता आपण पहिल्यांदा बघूया, हे मानसिक आरोग्य महत्वाचं आहे का? हो, नक्कीच. कारण जसं आहार, विहार, निद्रा, व्यायाम याची शरीराला गरज आहे, तसं आपलं मन हे खूप चांगलं असेल म्हणजे खुश असू, आपण आनंदी असू, पॉझिटिव्ह असू, तर आपल्या सर्व प्रकारची कामं ही आपण उत्तमरित्या करू शकतो. आणि त्यातून आपल्याला जे काही साध्य करायचंय ते गोल आपण साध्य करू शकतो. तर या तणावांना आपण बळी का पडतो पहिले बघूया. तर याचं कारण असं आहे, सगळ्यात प्रथम स्त्रिया स्वतःच्या सगळ्याच प्रकारच्या भावना दाबून ठेवतात, त्या व्यक्त करत नाहीत. दुसरं म्हणजे जे आता आपण पाहतोय की सुपर वुमन म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम ज्याला म्हणतात. मी घरी, मी समाजामध्ये, मी व्यक्ती म्हणून, मी एक काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्या सर्व क्षेत्रांमध्ये मी अग्रेसर आहे. अर्थात आहेच, प्रश्नच नाही, आपण आहोत. पण तरी सुद्धा हे सगळे ताण त्यांच्या मनावर येत असतात. कारण त्यांना घरचे वयोवृद्ध लोक किंवा पती, मुलं, आजारी लोक यांनाही सांभाळायचंय, त्यांनाही पुरेसा वेळ द्यायचाय, त्याबरोबर आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या देखील पूर्ण करायच्या. त्याचबरोबर हे करताना मी कुठेही कमी पडत नाही हे त्यांनी मनाशी ठासलं असतं. आणि त्यातूनच हा सुपर वुमन सिंड्रोम तयार होतो. तर आता आपलं हे समजते की तणावाच्या कारणांमुळे एक प्रकारे नैराश्य येणं, चिंता वाटणं, भीती वाटणं, दडपण वाटणं हे असं होऊ शकतं, होतं पण. मग आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला या गोष्टींपासून वाचवता येईल? ओके, तर सर्वात प्रथम मला काय होतंय, माझ्या भावना, म्हणजे आपण आपलं मित्र, आपला सखा सर्वात प्रथम व्हायला पाहिजे. आणि मला या पद्धतीमध्ये जसं मी आता सांगितलं की एखादं कामाचा ताण आला अतिरिक्त, त्यामुळे माझं कामात लक्ष लागत नाहीये का, किंवा घरातील अचानक येणारी जबाबदारी ती मी पूर्ण करण्यामध्ये मला सक्षम वाटत नाहीये का, आणि त्यामुळे मला दडपण येत आहे का, माझ्या रोजच्या कामांवरती त्याचा प्रभाव पडतोय का, म्हणजे कामाकडे दुर्लक्ष होतंय, मन एकाग्र होत नाहीये, किंवा ते काम मी पूर्णपणे सांभाळू शकत नाही असं मला वाटतंय का, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. कारण स्वतःचा मित्र स्वतः आपण झालो तर पहिले आपण आपल्याला समजून घेऊ शकू. तर यामध्ये हे जे डिप्रेशन किंवा तणाव असतात, यामध्ये आपल्याला हे जर कळलं की मला खरंच असा त्रास होतोय. ताणाचे दोन जे प्रकार आहेत ते म्हणजे एकतर तो पॉझिटिव्ह असू शकतो, म्हणजे व्यक्तीला कळतं की मला नैराश्य आहे, मला चिंता वाटते, मला भीती वाटते, पॅनिक अटॅक ज्याला म्हणतात असा येतोय, असं त्याला कळतं. तो एक आहे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक प्रकार. पण बरेचदा हे सगळं होत असताना त्या व्यक्तीला ते कळत नाही आणि मग म्हणून ते कदाचित त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि ताण वाढत जातो. तर आता ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने तुम्हाला ताण येईल त्यावेळेला काय करायला लागेल, तर सगळ्यात महत्वाचं असं असतं की ताण आल्यानंतर आपल्याला एक कोणीतरी, जी व्यक्ती
कुटुंबातील किंवा कुटुंबाबाहेरील देखील मैत्रीण किंवा कुटुंबातली अतिशय विश्वासू व्यक्ती हिच्याशी मन मोकळपणे बोलता आलं पाहिजे आणि तिला आपल्या मनातील गोष्टी सांगता आल्या पाहिजे. म्हणजे ताण येतो आहे याचं आपण जर कोणाला सांगू शकलो तर तो कदाचित कमी होण्याची शक्यता असते. त्यानंतर मग हा ताण फक्त स्त्रियांना येतो का? असाच ताण पुरुषांना पण येतो का? हो, येऊ शकतो. पण मुळातच बायकांचा भावनिक मेंदू हा जास्त सजग असतो आणि त्यामुळे बायकांना म्हणजे स्त्रियांना येणारे ताण हे अधिक असतात आणि ते त्यांच्या शरीरावरच नव्हे आरोग्यावर परिणाम करतात. आणि आपण हे पाहिलंच आहे की या सगळ्या ताणांकडे आपण सतत दुर्लक्ष करतो. तर काय काय होतं या ताणांमुळे? जसं मी आत्ता सांगितलं, खूप दडपण येतं, खूप काळजी वाटते, अचानक घाम येतो, खूप राग येतो, चिडचिड होते, रडावंसं वाटतं. अर्थात हे आपण करताना व्यक्त होत नाही तरी पण कधीही. तर रडू येतंय, मला हे काम शक्य नाही असं वाटतं आणि त्या कामापासून दूर जावं असं वाटतं. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. मग त्या वेळेला समजावं की आता मला गरज आहे माझं मन मोकळं करण्याची. आणि मन मोकळं झाल्यानंतर आपला हा ताण नक्कीच कमी होणार आहे. आता हे कधी कधी होऊ शकतात ताण? म्हणजे हे ताण सामान्यपणे सर्वच व्यक्तींना होतो. म्हणजे लहान असो, मोठा असो किंवा आपल्यासारखे जसे आता मध्यमवयीन लोक असो किंवा वयोवृद्ध असो, सगळ्यांना येतात. पण त्याचे परिणाम हे अलग अलग असतात. जसं छोट्या मुलांना ताण आले तर ते रागावून, चिडून, रडून, हट्ट करून दूर करतात. पण आपल्यासारख्या गृहिणी ज्या वेळेला अशा प्रकारे ताण येतात त्यावेळेला जे मनात दाबून ठेवतात त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. आता या वेळेला जसं आता मॅडमने सांगितलं की बऱ्याचशा रजोनिवृत्तीच्या जवळ आलेल्या किंवा रजोनिवृत्तीच्या स्थितीमध्ये असलेल्या स्त्रियांना हार्मोनल बदल होतात आणि या बदलामुळे देखील अशा पद्धतीचे ताण येणं स्वाभाविक असतं. तर या ताणांकडे कधी लक्ष द्यावं आणि कधी लक्ष देऊ नये? थोडक्यात, जर माझं काम ताण येतोच प्रत्येकाला, तो सकारात्मक आहे म्हणजे मी माझं काम नीट करू शकतोय. जसं एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची आणि ताण आला परीक्षेचा, तो अभ्यास करू लागला चांगला, त्याचा अर्थ असा होतोय की तो ताणाचा सकारात्मक ताण आहे. पण एखाद्या व्यक्तीला ताण आल्यामुळे रोजच्या कामामधून निरुत्साह वाटतो. जसं मी आता सांगितलं तसं राग, चिडचिड, दुःख, रडू येणं, आरोग्यावरती परिणाम होणं आणि त्यासोबत त्यांचं त्या कामामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष होणं, म्हणजे आपला 100% आपल्या कामात देता न येणं, ही जी आपल्याला स्थिती येते त्यावेळेला आपल्याला त्या ताणांना लक्ष देऊन त्याला ॲड्रेस केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यातच एखाद्या उत्तम मित्राशी, मैत्रिणीशी, नातेवाईकाशी आपलं मन मोकळं करणं ही पहिली स्थिती आहे. मग आता पहिल्यांदा असं पण मोकळं केल्यानंतर आपण नक्कीच बरं वाटणार आहे का? नाही, बरं वाटणार नाहीये आपला, पण ताण कमी होणार आहे. मग आता हा ताण मी दूर करू शकते का? हो. जर बरेचदा असं होतं की समुपदेशक म्हटलं की लोकांना असं वाटतं की मी पण करू शकते हे. तर हे असं काही समुपदेशक म्हणजे काही फार मोठं कार्य नाही. असं म्हणजे मी तुला सल्ला दिला झालं ते नाही, असं नाहीये. कारण प्रत्येक ताणासाठी अलग अलग उपचार पद्धती आहेत, थेरपीज ज्याला म्हणतात त्या आहेत. आणि त्या देणं हे एखाद्या प्रशिक्षित सर्टिफाईड एखाद्या काउन्सिलरला किंवा प्रशिक्षकालाच समजत असतं. त्यामुळे ज्या वेळेला मला ताण येतोय त्यावेळेला निसंकोचपणे आपण एखाद्या समुपदेशकाशी संपर्क साधला पाहिजे. ओके. कारण होतंय काय की बरेचदा आपण हा ताण मी जर कोणाला सांगणं, म्हणजे अजूनही असं होतं आपल्या भारताच्या संस्कृतीत तरी की मनाला आले तर हे बोलून दाखवत नाही आपण. आणि समुपदेशन घेणं हे तर बापरे खूपच मोठं वाटतं. म्हणजे काय मग मला काय वेड लागलंय का? असं नाहीये. वेड लागल्यानंतरच कोणी समुपदेशन घेतं असं नसतं. पण मनाची स्थिती ही सामान्य ठेवण्याकरता, मनावरचे ताणतणाव हे कमी करण्याकरता समुपदेशक असतो. आणि त्याची आपण मदत जसं डॉक्टरची घेतो तशी निसंकोचपणे घेतली पाहिजे.
कारण त्याशिवाय आपण आपलं मन निरोगी ठेवू शकत नाही. असं म्हणतात की मन चंगा तो जग चंगा, हो ना. तर म्हणूनच मनाच्या सर्व स्थितीकडे कृपया लक्ष द्या आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मदत हवी आहे तर आम्हाला बोलवा, आम्ही हजर आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री लंगडे. सर्वप्रथम प्रिन्सिपल मॅडम आणि जिद्द शाळेच्या सगळ्या महिला परिवारांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. बरं, माझा तुम्हा सगळ्यांना पहिला प्रश्न हा असेल की आत्ता रिसेंटली तुम्ही लास्ट पार्लर व्हिजिट कधी केली आहे? फ्रँकली सांगू शकता? आठवतंय? कधी गेला होता? बरं, ह्या 1 महिन्यापूर्वी, 10 दिवसापूर्वी? नाही. बर, आपल्या आयब्रोज वाढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं साधारणतः? नाही, बोलू शकता तुम्ही, मी काही खूप सांगणार नाहीये, तुमच्याकडून काढून घेणार आहे. सी, आपल्याला थोड्या आयब्रोज जरी वाढल्या तर करायला पाहिजे, बरोबर आहे. आरशात बघितलं की आपल्याला वाटतं बापरे माझे केस पांढरे झालेत, मी कलर करायला पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज. म्हणजे आता त्या करत नाही ही गोष्ट वेगळी, पण सगळ्यांना वाटतं, कोणाला म्हातारं दिसावं किंवा वाईट दिसावं वाटत. आपलं सगळ्यांचं एक्सटर्नल लुक साठी भरपूर आपण लक्ष देतो, पण आपलं मौखिक आरोग्य त्याचं काय सांगा. आपण ब्रश करतो, आपल्याला दिसतंय दात पिवळे झाले, जाऊ देत ना, 32 दात आहेत, परत कधीतरी करू, बरोबर आहे. पण आयब्रोज थोडी जरी वाढले तरी कसं बेचैन होतं ना तुम्हाला. मग आपण पार्लर व्हिजिट जास्त देतो डेंटल व्हिजिट्स पेक्षा, बरोबर आहे. तर माझा पहिला सल्ला तुम्हाला राहील की जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं काम म्हणा, रोजचं रुटीन, 3 महिन्यातून एकदा तरी आपण दाताच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. का? जसं मॅडम म्हणाल्या, आहार महत्वाचा आहे, बरोबर आहे. आपण सगळेजण, इन्क्लुडिंग मी, मॅडम आणि आपण सगळे, अगदी धीरूभाई अंबानी पासून सगळे काम कशासाठी करतोय? पोटासाठी. तर पोटात आहार घालण्यासाठी काय चांगलं पाहिजे? तुमचे दात, बरोबर आहे. आणखीन जर आपण खूपच एवढे कॉन्शियस आहोत, सजग आहोत की मी छान दिसायला पाहिजे, सगळेजण तुम्ही नोट करा, तुमचे दात चांगले असतील तर तुम्ही छानच दिसणार. वेडेवाकडे दात असतील, फटी असतील तर ते आपले लुक हॅम्पर होतं ना, आपण दिसायला ठीकठाक दिसतो. बरं, आता मी गेली 15 वर्ष प्रॅक्टिस करते. सगळ्यांच्या मनातला पहिला कॉमन प्रश्न आपण ते डिस्कस करू की मॅडम टूथपेस्ट कोणती चांगली, किंवा माझे दात काही केलं तरी पिवळेच आहेत आणि माझे दात लवकर का किडतात. तर पहिली गोष्ट तर सगळ्या टूथपेस्ट चांगल्या आहेत. जसं एक मी साडी घातली कॉटनची आणि सिंथेटिक, तुम्ही सगळ्यामध्ये थोडा तरी कॉटन आहे, तसं सगळ्या टूथपेस्ट चांगल्या असतात, वाईट कुठली नसते. फक्त ती किती वापरायची, कशी वापरायची हा प्रश्न आहे. आणि खूपच अगदी आता आपण सगळेजण खूप सामान्य आहोत, आपण कोणी टूथपेस्ट घेताना त्यामध्ये किती फ्लोराईड आहे हे बघून नाही घेत. पण एक तुम्हाला सल्ला देईन की आता याच्या पुढे जेव्हा केव्हा तुम्ही टूथपेस्ट आणायला जाल, 1000 ते 1400 ppm असलेलं फ्लोराईड युक्त टूथपेस्ट घ्यायचं. तुम्हाला नावं पण सांगते, जरी खूप कन्फ्युजन वाटलं तरी आपलं कोलगेट टोटल आहे, पेप्सोडेंट जर्मी चेक म्हणून आहेत, ह्या कॉमन टूथपेस्ट आहे, ते तुम्ही रोज वापरू शकता. ओके, एक झालं टूथपेस्ट. दुसरा प्रश्न आहे ब्रशचा. आता आपण सगळेजण घरी थोड्याफार प्रमाणात भांडे घासतो, आपल्याला सवय असते खसखस खसखस भांडे घासायचे आणि निघायचं शाळेला, बरोबर आहे. एक्झॅक्टली हेच आपण दाताच्या बाबतीत करतो, खसखस खसखस. किंवा आपला ब्रश घेऊन आपण किचनमध्ये, किचन मधून बेडरूम मध्ये, बरोबर आहे. म्हणजे दाताकडे आपलं खूप आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे का, तर देवाने 32 दात दिलेत, एक पडला तरी चालतो, बरोबर आहे. तर दुसरी गोष्ट आहे तुमचं ब्रशिंग टेक्निक. तुमचं ब्रशिंग 2 मिनिटच असायला पाहिजे. ब्रश इतका हळू करा की तो तुमच्या बाजूच्याला सुद्धा, तुमच्या या कानाचा त्या कानाला ऐकू जायला नाही पाहिजे. इतकं स्लो ब्रशिंग असायला पाहिजे, ना की भांडे घासल्यासारखं ना पॉलिश. आता ते स्वतःला रिलेट करायला मी किती घासते जोरात. ठीक आहे, काही हरकत नाही. आतापर्यंत जे चुकीची पद्धत वापरली, आता ह्याच्या पुढे आपण सुधारू शकतो. की ब्रशिंग टेक्निक म्हणजे आपण ब्रश कसा करतो यावर तुमचं बऱ्यापैकी दाताचं आरोग्य अवलंबून आहे. तिसरी गोष्ट, किती वेळा दात घासता. मी सांगेन किमान 2 वेळा दात घासणं. सकाळी उठल्यावर तर घासायलाच हवे, कारण आपण बाहेर पडतो, वर्किंग वुमन आहोत, आणि रात्री झोपताना. पण जर समजा तुम्ही रात्री झोपताना खूप काळजीपूर्वक ब्रश केला असेल तर सकाळी तुम्ही उठून चुळा भरल्या तरी चालतात.
सांगायचा उद्देश काय की आपण रात्री ब्रश केल्याने जे काही जर्म्स असतात ते बऱ्यापैकी वॉशआउट झालेले असतात. आपण झोपल्यानंतर लाळ ग्रंथी जे तोंडामध्ये आपल्या थुंका निर्माण ते झोपलेले असतात, म्हणून मग सकाळी उठल्या उठल्या एक तो घाणेरडा वास येतो तोंडाला, म्हणून आपण सगळेजण कंपल्सरी ब्रश करतो. पण मी म्हणेन की सकाळपेक्षा संध्याकाळचं ब्रशिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तर दिवसभरात आपण पाणी पितो, काहीतरी खातो, त्यामुळे ते बॅक्टेरिया जर्म्स तोंडामध्ये खूप साठत नाहीत. पण रात्रीचा ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा तुम्हाला वाटतं की माझी एवढी आयब्रो वाढली आहे आणि मी पार्लरला जायला पाहिजे, ओके, तर संध्याकाळी कंपल्सरी, आय नो की तुम्हाला सगळेजण, मी थकलेली असते, मी बिंग अ डेंटिस्ट, मी एक पहिली आई आहे, बायको आहे, मी पण डबा करूनच जाते माझ्या क्लिनिकला, संध्याकाळी येऊन मलाही स्वयंपाक करायचा असतो. बट जसं मॅडम म्हणाल्या की आपण स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, आणि आतापर्यंत नाही दिलं तर ह्याच्या पुढे देऊया ना, काय इट्स नेव्हर टू लेट म्हणतो आपण ना, आजपासून स्टार्ट केल्यानंतर. तर संध्याकाळचं ब्रशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ब्रश कुठला वापरायचा, आपण खूप सगळे ब्रश बघतो आजकाल, तुम्हाला Amazon, मिशो स्वस्त आहे म्हणून आपण काहीही ऑर्डर करतो. आजकाल तर तसंच झालंय ना, किंवा डीमार्टला गेलं कुठलाही ब्रश घेताना फक्त तुम्ही बघा त्यावरती अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट लिहिलं आहे का, ब्रँड कुठलाही असू द्या, इतका सॉफ्ट पाहिजे. लहान मुलांचे केस कशा असतात ना, जावळासारखे सिल्की एकदम सॉफ्ट, तितका आपला ब्रश सॉफ्ट पाहिजे. तो ब्रश वापरा. 2 मिनिट फक्त ब्रश करायचं आपल्याला ब्रशिंग टाइम, ना की 2च्या पुढे 0 लावून आपल्याला ब्रश करायचा नाही. 20 मिनिटं ब्रश करायचं नाहीये आपल्याला, ठीक आहे. आणि अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट, कारण मीडियम, हार्ड अशा लेवल असतात ब्रशच्या. हार्ड जो ब्रश आहे किंवा तुम्ही 3-4 महिने तोच ब्रश वापरत आहे तर तो पण हार्डच होतो वापरून, तो ब्रश वापरायचा नाही. तो सरळ तुम्ही कचऱ्यामध्ये टाका, नाहीतर नाडा घालायला वापरा, नाहीतर अजून काही साफ करायला ब्रश वापरा. पण जो सॉफ्ट ब्रश आहे तो तुम्ही 3 महिनेच वापरायचा आहे. तो ब्रश साधारण 4 महिन्यानंतर हार्ड होतो, त्याला डिस्कार्ड करा. आपली एक मिडल क्लास मेंटॅलिटी अशी असते की जाऊ देत ना, अजून चांगला आहे, मी थोडा वापरते. नाही, कंपल्सरी 3 महिन्यानंतर तो ब्रश बदलायचा. तुम्ही दात सोडून तुम्ही त्यांनी काही घासू शकता, कारण तो सॉफ्ट नंतर हार्डच होतो तो ब्रश, ठीक आहे. तर दाताची आपल्याला काय वाटतं, बापरे हिचे दात खूप चांगले आहेत किंवा दाताचे डॉक्टर खूप महागडे आहेत. मी नेहमी पेशंटला सांगते की दाताची ट्रीटमेंट महागडी नाहीये, म्हणजे डेंटल आपला जो निष्काळजीपणा आहे दॅट इज कॉस्टली. आपण काय करतो की जोपर्यंत दात दुखत नाही, जोपर्यंत अशा कळा लागत नाही दाताला, तोपर्यंत दाताच्या डॉक्टरकडे जात नाही. तर मी आणखीन एक तुम्हाला टिप देईन की आपल्या दातामध्ये, किंवा आता तुम्हाला मुलं आहेत मोठे, तुम्हाला नातवंड कोणाला येणार असतील, मोहरी म्हणत्या, लक्षात ठेवा, एवढा जरी काळा टिपका आपल्या दातामध्ये दिसला, इट्स टाइम टू विजिट डेंटिस्ट. आपण काय करतो, त्या मोहरीचा चांगला शेंगदाणा होऊ देतो आणि मग वाटतं की आपल्याला चांदी भरून करा मॅडम तुम्ही माझा दात ठीक, मग आणि माझा आता पहिल्यांदाच तर दात दुखला, मग एवढी कशी काय कॉस्टली ट्रीटमेंट. नाही, जर तुम्ही मोहरी एवढा टिपका असलेला, काळा असलेला दात जर डॉक्टरकडे दाखवाल तर तुमचा मोहरी एवढाच खर्च येणार. शेंगदाणा एवढा घेऊन गेला तर खर्च पण शेंगदाण्याच्या साईजचा वाढणार, इतकं लक्षात ठेवा. त्यामुळे जे कोणी तुमचे नियर बाय डेंटिस्ट असतील, किमान एकदा तरी, जरी तुमचे दात दुखत नसले तरी जा, मॅडम फक्त माझे दात तपासून सांगा, ओके आहे का, काही करायची गरज आहे का, आणि साफ करून घ्यायचं. आपण काय करतो, दसऱ्याला घर साफ करतो ना एकदाच, फक्त डीप क्लिनिंग, तसं दाताचं तर डीप क्लिनिंग पण नाही होत. मी पेशंटला नेहमी सांगते, ठीक आहे. तर 3 महिन्यातून एकदा ते डेंटिस्ट कडे जाऊन दात सफाई का करायचे, कारण ते मशीनी साफ करतात. आपल्या दातामध्ये अडकलेलं कीटण असतं, पिवळेपणा, तो बऱ्यापैकी साफ होतो तो. आणि परत खूप जणांना प्रश्न असतो की बापरे, आता मॅडमने मला 3 महिन्यांनी जायला सांगितलंय, आता मला शक्य नाहीये. 3 महिने नाही तर 6 महिन्यानंतर जा, बट मेक शुअर की तुम्ही एकदा तरी डेंटिस्ट कडे जाल, आपल्या दातांची काळजी घ्या. कारण आता वय वाढेल तसं ना आपल्याला सगळ्यांनाच, मी बघते पेशंटचा क्रायटेरिया, यंग असतात जे 25शीतले येतात, 12 वर्षाचे, 30शीतले, काढून टाका माझा दात, कारण तेव्हा आपण खूप एनर्जेटिक असतो. जसं जसं वय वाढेल 60 नंतर, नाही डॉक्टर माझं दात वाचवा, मग किती हलायला तरी, मग मी तेव्हा पेशंटला सांगते नाही आता ब्रह्मदेव पण नाही वाचवणार तो दात, ठीक आहे. तर आपण जसं मॅडम म्हणाल्या आहाराकडे जसं लक्ष द्यायचंय, तसं दात मौखिक आरोग्याकडे आपण कधी, म्हणजे तुम्हीच नाही, अजून माझ्याकडे शिकलेले म्हणा, हायली एज्युकेटेड लोक पण लक्ष नाही देत, का तर आपल्याला सांगितलेलंच नसतं. आणि आपल्या सगळ्यांच्या घरी आजी ही डेंटिस्ट असते,
दात किडला की लवंगाचं तेल टाका, काही नाही होत ग, हा दुधाचा दात आहे, पडून जाईल. किंवा आमच्या वेळी असं काही नव्हतं, पण नाही, आता आपला आहार बदललाय, आपलं खाणं बदललंय, आपल्या सगळ्या सवयी बदलल्यात ना. त्यामुळे आपल्या आजीचे किंवा त्या आजीच्या आईच्या दातांची किंवा त्या आरोग्याची आणि आपल्या आरोग्याच्या मध्ये खूप फरक झाला आहे. आता दातांसाठी एक छोटासा आहार म्हणता येईल आपल्याला, डायटरी टिप मी तुम्हाला सांगते. आपल्याला वाटतंय की आपले दात किडू नये, मजबूत राहावे, तर तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त तंतुमय म्हणजे फायबरयुक्त डाएट काय घ्याल तुम्ही? रोज गाजर खा, काकडी खा, बीटरूट खा किंवा उकडलेलं रताळं खा, जेणेकरून आपल्या दातांमध्ये एक व्यायाम होईल दातांना. ठीक आहे, आपल्या इथे जॉईंट्स असतात, वयामानानुसार या जॉईंट मध्ये पण जसे गुडघे दुखतात, हात दुखायला लागतात, तसे जॉईंट मध्ये पण तो पेन व्हायला लागतो. ते जॉईंट मजबूत करायचे असतील तर तुम्ही ऊस खा. मला नाही वाटत आता तुमच्यापैकी लास्ट ऊस कधी खाल्ला तुम्ही सांगा, आठवतही नसेल ना आता, कधी लहान असताना, राईट? तर आपण जे बेसिक रूट्स आहेत ना ते सगळे विसरून गेलोय. मी माझ्या पेशंटला आणखीन एक सांगते की इंग्रज ना ब्रश ठेवून गेले, पण ब्रश करायची पद्धत नाही ठेवून गेले ना. तसं आहे, आपले जुने लोक कुठे ब्रश करत होते सांगा? एक ऊस इकडून तिकडून फिरवला किंवा एक लिंबाची काडी फिरवली, झाला. साधी गोष्ट आहे की आपल्या केसांनी इतपतच घाण असते आपल्या दातांवरती, ते साफ करायला आपल्याला टूथब्रश टूथपेस्टची सुद्धा गरज नाहीये. पण आता आपल्याला ती सवय झाली लहान, म्हणजे आपण आता साबणाशिवाय आंघोळ नाही करू शकत ना. आपल्या आज्यांनी कुठे साबण वापरलं होतं? ते शिक्के काहीतरी टाकून त्यांचे केस चांगले राहायचे, शॅम्पू नसायचा. बट आता आपण ह्या पिढीमध्ये किंवा ह्या युगात वाढतोय की तिथं तर आपल्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी आलेल्या असतात, काही हरकत नाही. तर तुमचं ब्रशिंग, तुमचा आहार आणि डेंटल व्हिजिट हे खूप महत्वाचं आहे. आपण सगळे जास्त निग्लेक्ट करतो दाताला आणि आपल्याला असं वाटतं की नाही, डॉक्टरनी मला खूप खर्च सांगितला. परत मी एक सल्ला देते की मी नेहमी सांगते पेशंटला, आता सोनं घ्यायला आपण जातो, घ्यायचं असतं अर्धा तोळे, पण एखाद्याला डिझाईन आवडते ते 1 तोळ्यावर जातं, बट आपल्याला ते सोनं महाग नाही वाटत, जाऊ दे ग मला आवडतं. तर मी नेहमी पेशंटला सांगते तुमच्या दाताच्या सगळ्या ट्रीटमेंट 1 तोळे सोन्याच्या आतच असतात. ठीक आहे, तर प्रायोरिटी काय आहे? आपलं आरोग्य आहे, मौखिक आरोग्य. जसं स्वाती मॅडम म्हणाल्या की मानसिक आरोग्य, आहार, तसं आपले दात पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. बट त्याची इम्पॉर्टन्स आपल्याला कोणी सांगितलेली नाहीये आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगत नाही. तर मी एक तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की घरी जाऊन स्वतःचे दात बघा, किडले असतील तर नियर बाय डेंटिस्टला दाखवा. तुमच्या मुलांचे दात बघा, तुमच्या नातवंड असतील तुमच्यापैकी कोणाला, त्यांचे दात चेक करा. कारण लहान मुलांचं जे दात असतात ते मिक्स स्टेजमध्ये असतात त्यांचे. कारण लहान मुलांना फक्त 20 दात असतात, आपल्या सगळ्यांना 32 दात असतात. तर ते खूप पॅरेंट्सना कळतच नाही की ह्यातला पक्का दात कोणता आहे, दुधाचा दात कोणता आहे. तर पहिले जाऊन ते चेक करा. कारण खूपदा माझ्याकडे अगदी आम्ही 10व्या वर्षाच्या 12व्या वर्षाच्या पण मुलांचे दात काढण्यात आले. का? तर माहितीच नाही ना की कुठला दात पक्का आहे, कुठला दात. ठीक आहे, तर मी एक छोटीशा ह्या टिप्स दिल्यात, बघा तुम्हाला किती लागू होतात ते. आणि महिला दिन निमित्त तरी स्वतःच्या दातांकडे लक्ष द्या. ठीक आहे, थँक्यू. केसांच्या आरोग्यासंबंधी विचारताना डॅन्ड्रफ, तर डॅन्ड्रफ का होतो ह्याचा मुख्य विचार करायचा. डॅन्ड्रफ होण्याची 2 कारणं असतात. आपले केस जर जास्ती कोरडे झाले तर त्याच्यामुळे पण केसात कोंडा होतो, किंवा केस जर जास्ती ओले असले, चिकट असले, म्हणजे आपण डोक्याला तेल लावतो, आपल्याला वाटलं की डोक्याला तेल लावलं म्हणजे आपलं केस वाढतील, पण हे प्रत्येक वेळेलाच खरं असतं असं नाही. आपण डोक्याला जे तेल लावतो ते डोक्याला लावलेलं तेल पूर्णपणे धुणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही योग्य प्रकारे, जसं आता मॅडमनी सांगितलं की आपल्या आजी शिककाई वापरायची, रिठे वापरायचे, तर त्याच्यामध्ये रिठ्यामध्ये सुद्धा तेवढाच फेस येतो. तुम्ही करून बघा. जे शॅम्पूमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यामध्ये रिठा पण वापरला जातो. त्यामुळे तुम्ही जर चांगली शुद्ध शिककाई वापरलीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही गवला कचरी, कडुनिंबाची पावडर, ह्याची जर पावडर घातलीत तर केसामध्ये कोंडा राहत नाही. आपण डोक्याला जे तेल लावतो ते स्वच्छ धुवून निघून जाणं गरजेचं असतं. त्यामुळे तेल हे दररोज चपचपून लावायला हवंय असं नाही. आणि केस धुतल्यानंतर केस नीट वाळवणं गरजेचं आहे. आपण बघा आपले केस मागे जास्त थिक असतात, पुढे विरळ होत जातात. तर जेव्हा केस वाळवतो तेव्हा त्याचे केस दोन्ही बाजूला पुढे घेऊन नीट पंचाने टिपून घेणं गरजेचं आहे.
म्हणजे मग केसात कोंडात. तिकडे आपण आता बाहेर जातो तर सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत. केसामध्ये एवढी धूळ जाते तर दररोज तुम्ही एक काम करू शकता. घरी गेलं की काय करायचं, एक टॉवेल घ्यायचा, गरम पाण्यामध्ये भिजवायचा, तो घट्ट पिळायचा, तोपर्यंत त्याचा तो गरमपणा निघून जातो आणि त्यांनी आपले सगळे केस पुसून काढायचे. म्हणजे डोक्यामध्ये जी धूळ अडकलेली असते ती निघून जाते आणि मग कोंडात होत नाही. साधारणतः अक्कलदाढ ही आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी येते आणि त्याला अक्कलदाढ का म्हणतात, कारण आपलं ॲडल्ट होण्याचं वय 18 आहे. खरं तर अक्कलदाढ हे आपल्या मराठी लोकांनी नाव टाकलेलं आहे, त्याला विजडम टूथ म्हणतो. अगेन तेच अक्कल येते किंवा आपण त्या वयात आपल्याला समज यायला लागलेली असते. वयोगट 18 ते 24-28 पर्यंत अक्कलदाढ येते, काही जणांची नाही येत. आता अक्कलदाढ न उगण्याचे कारण असे आहेत की आपला ओव्हरऑल तोंडाचा वापर खूप कमी झालाय. आपण जे मगाशी म्हणलात, आहार आपला खूप बदललाय, आपण सगळं सॉफ्ट डाएट खातोय, आपल्या जेवणातून ऊस कमी झालाय किंवा फायबर डाएट, गाजर काकडी, व्यायामच नाहीये त्या दाताला. त्यामुळे आपल्या तोंडाचा जबडा छोटा होत चाललाय आणि अक्कलदाढी त्या तशाच राहायला लागला, येत नाहीत उगून. बरं, अक्कलदाढ काढल्याने मेंदूवर काहीही परिणाम होत नाही. बऱ्याचदा पेशंट हेच विचारतात की दात काढल्याने डोळ्याची नजर कमकुवत होते का. हे एक मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज आहे. मला सांगा, डोळा दुखायला लागल्यानंतर किंवा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर दात दुखतो का? नाही, नो डाऊट. एक शीर आपली नस जी असते ती एक दाताला जाते, एक खालच्या जबड्याला जाते, वरच्याने डोळ्याकडे जाते. खूपदा मी वरचे जेव्हा दाताला काढतो किंवा इंजेक्शन देतो तेव्हा इथं नमनेस वाटायला किंवा बधीर वाटायला लागतं आणि थोडंफार कधीतरी एखाद्या पेशंटला ते जडपणा आलेला असतो, त्यामुळे ते पेशंटला वाटतं की आमची नजर कमकुवत झाली का. पण नाही, दात काढल्याने मेंदूवर नजरेवर काहीही परिणाम होत नाही. हे सगळे गैरसमज आहेत. आणि फार पूर्वी काय व्हायचं की दात पडायचेच वय असं असायचं की तेव्हा लोकांची दृष्टी जायची, म्हणजे एवढे मजबूत दात असायचे. त्यामुळे तो एक गैरसमज निर्माण झालाय की बापरे, दात पडल्यामुळे माझी दृष्टी कमी झाली. पण तसं नाही ते. मग मला सांगा, लहान मुलांच्या दात पडतात ना, मग त्यांची दृष्टी किंवा त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो का? नाही होत ना. सो दाताचा डोळ्याचा आणि मेंदूचा अर्थार्थी तसा काही संबंध येत नाही. हो, खूपच छान प्रश्न आहे. ऍक्च्युली एक्सरसाइजमुळे आपले बरेचसे तणाव हे कमी होत असतात. तर आता कुठल्या करायला पाहिजे? साधारणपणे आपण जे रोज कामं करतो त्या कामाव्यतिरिक्त चालणं किंवा योगासन करणं किंवा ध्यानधारणा करणं हे खूप उपयुक्त पडतं नॉर्मल स्ट्रेस कमी होण्याकरता. म्हणजे प्राणायाम करणं, दीर्घ श्वसन ज्याला म्हणतात ते, हे असं केल्याने ताण कमी होण्यासाठी मदत होते. आणि जसं ताईंनी आता म्हटलं की नॉर्मल स्ट्रेस, तर तो नॉर्मल स्ट्रेस त्यांनी कमी होतो. इवन दो निगेटिव्ह थॉट्स जे येतात ते देखील त्यांनी कमी होत असतात. आता तसं तुम्ही म्हणतात तसं मोनोपॉजसाठी काय होत असतं की चिडचिडेपणा वाढतो, स्ट्रेस खूप लवकर येतो आणि कामात लक्ष लागत नाही, उगीचच राग येतो. छोटीशी गोष्ट असते एकदम, पण एकदम संतापून जातो. मग यासाठी आपला खरंच पुन्हा एकदा प्राणायाम आणि अजून मेडिटेशन, अर्थात ते गायडेड मेडिटेशन असेल तर जास्त बेटर आहे. म्हणजे गायडेड मेडिटेशनच्या काही कॅसेट्स आहेत किंवा तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर मी गायडेड मेडिटेशनची रेकॉर्ड देऊ शकेल, शेअर करू शकेल, जी तुम्हाला अगदी रोजच करायची आहे. सकाळी शक्य असेल तर सकाळच्या वेळेला, दुपारी, त्याला असं नाही की एका विशिष्ट वेळी करा. शक्यतो सकाळी करणं हे खूप बेटर असतं, कारण तेव्हा वातावरण अगदी शांत असतं. म्हणून पण आपल्याला कामाचे परत तणाव असतील तर सकाळी न करता दुपारी किंवा झोपायच्या आधी असंही केलं तरी उपयुक्त राहील. आहारातून नक्कीच वजन कमी करता येतं. एक महत्त्वाची सूचना म्हणजे एक महत्त्वाचं असं सांगायचं आहे की आपण जर 2 वेळा जेवलो, म्हणजे इथे कुठल्याही डाएटचं मला नाव नाही घ्यायचं, म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी वाचत असतो, पण हे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगूनच ठेवलं आहे की आपण सकाळी जो ब्रेकफास्ट करतो तर त्याच्याऐवजी सकाळी 9 वाजता ब्रंच केला, म्हणजे जेव्हा आपल्याला खूप चांगली भूक आहे अशा वेळेला आपण जर जे जेवण खातो ते तुम्ही जर खाल्लं ना तर ते अन्न चांगलं पचतं
आणि अन्न पचल्यामुळे आपलं वजन वाढत नाही, त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होत नाही. आणि एक छोटी टिप सांगते, आपली जी नाळी असते, जे आपल्या बघा तुम्ही नाकाखाली जर हात ठेवलात तर आपले एक नाकपुडी चालू असते, डावी किंवा उजवी. तर उजवी नागपुडी जी असते त्याला सूर्यनाडी म्हणतात, आणि सूर्य म्हणजे तेज आणि चंद्र म्हणजे शीतलता. तर आपलं अन्न पचण्यासाठी आपल्याला उष्णतेची गरज असते. तर आपली जेव्हा सूर्यनाडी असते त्यावेळेला तुम्ही जर जेवण घेतलं तर अन्न लवकर पचतं आणि वजन कमी करायला. जसं याने योगाचा उल्लेख केला की MA योगशास्त्रामध्ये आहे की लोकांना योगाचा पण उपयोग करते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर आपण जर सूर्य भेदन किंवा सूर्य प्राणायाम केला तर त्यामुळे आपली राईट नाडी ॲक्टिवेट होते आणि वजन कमी करायला मदत होते. त्यामुळे सकाळी एकदा जेवण करा आणि शक्यतो संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी करा. सूर्यास्ताच्या आधी केल्यामुळे काय होतं, मी परत तेच म्हणतो की सूर्याची उष्णता आपल्याला मिळत असते आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण उशिरा जेवतो तेव्हा आपल्या शरीरातल्या आपल्या अवयवांवरती एक्स्ट्रा ताण येतो, मेटाबॉलिझम जास्त त्याचं ॲक्टिवेट करायला लागतं. त्यामुळे संध्याकाळचं जेवण जर लवकर केलं तर ज्यांना अस्थमासारखे त्रास आहेत, ज्यांना ॲक्यूट कफचा त्रास होतो, असे आजारसुद्धा औषधं न घेता फक्त आपल्या जेवणाच्या वेळा बदलल्या तर बऱ्या वजनं कमी होतात, हे आजार कमी होतात. आणि अजूनही म्हणजे आपल्या जेवणामध्ये भाजलेल्या गोष्टींचा वापर करायचा. जे आपण भाजले चणे खायचे, भाजलेले शिवणारे खायचे, लाह्याही असतात त्या प्री डायजेस्टेड असतात, त्या बाजूलाच बनवतात, गुरमुरे असतात. आणि ते लाह्या जर तुम्ही अगदी बाउलवर खाल्ल्यात, त्याला थोड्याशा तुपाची फोडणी घेऊन, तर तुमचं पोट भरल्याची भावना येते पण कॅलरीज जात नाही. म्हणजे इथे थोडा विचार कॅलरीजचा करायचा आणि त्याच्यानंतर आपण आपलं जे जेवण आहे त्याचा पोर्शनचा कमी केला तरी सुद्धा वजन कमी करायला मदत होते. धन्यवाद. सगळ्यांनी आमचं भाषण खूप चांगल्या प्रकारे ऐकत. तुमचे प्रश्न खूप छान होते. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, आम्ही सगळे आपले आभारी आहोत. थँक्यू. की तिचं शीर्षक आहे समजून घेऊ. एक दिवस कामवाली मावशी नाही आली तर कित्येक जणींना कापरं भरतं. एक दिवस काम केल्याने कुठं बरं बिघडतं. ताई मी उद्या कामाला येत नाही, तिलाही हे आदल्या रात्री सांगायला काय बरं होतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. मिस कॉल पाहूनही नाहीच आला फोन तर इकडे लगेच गैरसमजाचं वादळ उठतं. असेल काही कामात, करील ते निवांत फोन. समजून घेतल्याने का तुमचं महत्व कमी होतं. रोज फोनवरती बोलल्याने खरंच का हो नातं वाढतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. झाला कधी कमी जास्त पाहुणचार तर विहीणबाईंचं तोंड लगेच का बरं पडतं. असेल काही अडचण मुलीकडची, भौतिक वस्तूंनी का आपलं नातं जोडतं. एकदाच करायचं आहे पाहुणचार तर मनापासून केला तर कुठं अडतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. थकून भागून कामावरून आलेल्या सुनेला एक कप चहा दिला तर एक कप चहा दिला तर सासूत्व का कमी होतं. सणासुदीला तरी किमान साडी घाल म्हटल्याने सुनेला तरी का बरं खटकतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. झालाच कधी स्वयंपाक 19-20 तर जेवण का कडू लागतं. रोज रोज काम करून कधीतरी कंटाळवाणं वाटतं. स्वयंपाक छान झालाय, थोडंसं मीठ कमी पडलं असं गोड बोलण्यासाठी कुठल्या शाळेत शिक्षण घ्यावं लागतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. सासूला आई मम्मी आणि सुनेला लेक मुलगी. नुसतीच हाक मारल्याने का ममत्व जागं होतं. सासूचं सासूत्व, सुनेचं सुणत्व, आईचं आईत्व आणि नंदेचं नंदत्व असतं. फक्त या नात्यांना गोड आदराचं कोंदण लागतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. स्त्री स्त्रीला आदर द्यायला शिकली तर कशाला मग हे वुमन्स डे सेलिब्रेशन कारण लागतं. स्त्रीत्वासाठी जिजाऊ, अहिल्याबाई, येसूबाई, झाशीच्या राणीचं काळीज लागतं. हे काळीज असेल तर मग प्रत्येक दिवस वुमन्स डे असतं. थोडं एकमेकींना समजून घेतलं तर नात्याचं विमान जरा जास्त उंच उडतं. नात्याचं विमान जरा जास्त उंच वाटतं. धन्यवाद. #सहसूची.
निभावे जर. बसून चालेल. मॅडमकडनं इन्स्पिरेशन घेऊन एक माझ्या 2 छोट्या कविता सादर करते. महिलांच्या संबंधातच आहेत. ज्या महिलांच्यामुळे आपण आज या समाजात सुरक्षित आहोत अशा महिलांना ही पहिली कविता समर्पित आहे. वाटा 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 ग, वाटेवरती काचा ग, काचावरती चालता आम्ही कंठत जीवन जातो ग. करण्या तुमचे जीवन सुसह्य, वाटा आमच्या असती असह्य. रक्ताळले जरी आमचे पाय, परी मेहंदी तुमच्या पायी ग. वाटा 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 ग, वाटेवरती काचा ग. आणि आपण ज्या बायका असतो ना, त्या आपण बाय प्रोफेशन काहीही असो, पण आपल्या घरातली कामं कधीच संपत नाहीत आणि सतत आपल्या डोक्यामध्ये कामाचा विचार असतो. म्हणजे मी पण अशी समज लग्नाला जायचं होतं आणि छान तयार झाले, तेवढ्यात काहीतरी नवऱ्याचा फोन आला. मग मला अरे किचनमध्ये थोडीशी कामं दिसत आहे, पटकन मला ती कामं करते, 2 मिनिटात कामं होतील. आणि कामं करता करता माझ्या डोक्यात एक कविता आली की जाता जाता एवढे तरी करून जा. गृहिणीची कामं कधी संपतच नाहीत, सिंक मधले चमचे कधी संपतच नाहीत. सकाळ झाली की दुधाच्या पिशवीपासून घरात येतात सगळी कामं. चहा नाश्त्यापासून जी होते सुरुवात, संपतात का हो रात्रीच्या जेवणानंतर तरी? नाही ना. झाग पाक मागची आवराआवरी, ते परत उद्या काय करू उद्या काय करू. मला वाटतं तिची झोप सुद्धा नसते कधी शांत. झोपेत सुद्धा तिचं चालूच असतं उद्या काय करू उद्या काय करू. नोकरी करणारी असू दे किंवा असू दे होम मेकर, सतत मनात व्हेरी व्हेरी उद्या काय करू उद्या काय करू. जर ती असेल डॉक्टर, संपतात का हो तिची कामं? या पेशंटचं काय करू, तिला औषध काय देऊ, उद्या लेक्चर काय देऊ आणि घरी गेल्यावर माझ्या बाळाला काय देऊ. असेल जर ती नर्स, तिचा पण कामाचाच विचार. कालची ॲडमिट आजी बरी असेल का आज? गेल्या गेल्या ओटीमध्ये काय बरं करावी लागेल तयारी. आणि जर ती असेल माझी कामवाली मावशी, तिला पण असतात ना हो घरची कामं, मुलांचा आवरा, स्वयंपाक आवरा. असेल जर ती पायलट सुद्धा, कॉकपिटवर पॅनेल चेक करा. लक्ष ठेवा को पायलटवर, पण तेव्हा मात्र पूर्णपणे तिथेच लक्ष ठेव. घरातलं बाळ सुद्धा दृष्टीआड ठेव. कालच तुकाराम बीज झाली आणि तुकारामांची जी आवडी आहे, तुकाराम बुवा सदेह स्वर्गात गेले. ते म्हणाले आवडीला की चल माझ्याबरोबर, पण त्याच वेळेला तिची म्हैस मिळणार असते, तिची डिलिव्हरी होणार असते. तर तुकोबाच्या आवडीने म्हशीच्या पारडाबाई सदेह स्वर्ग सुद्धा दूर ठेवला. म्हणून म्हणतात ना, अगदी ती वर जाणार असेल तरी एवढे तरी करून जा, एवढे तरी करून जा. सगळ्या महिलांना समर्पित.